थंडी आलेली आहे आणि खूप सारे प्रश्न घेऊन आलेले आहे। जर तुमच्या बाळाची पहिली थंडी असेल तर तुम्हाला प्रश्न पडले असतील की बाळाला आंघोळ घालायची का नाही घालायची, मालिश करायची का नाही करायची, काय बरं करायचं, कोणत्या तेलाने मालिश करायची। खूप लोक सांगतात तिळाच्या तेलाने मालिश कर थंडीमध्ये किंवा राईच्या तेलाने मालिश कर थंडीमध्ये, आंघोळ घालू नको, एक दिवस आड करून आंघोळ घाल किंवा पूर्ण पॅक करून ठेव बाळाला, पायात सॉक्स घाल, डोक्यामध्ये कानटोपी घाल किंवा मग टोपरं घाल, पूर्ण दिवस स्वेटर घाल। तर ह्या सगळ्या गोष्टीची गरज आहे का, काय बरं करायचं, काय प्रोडक्ट्स आपल्या बाळाला लावायचे आणि कशी काळजी घ्यायची, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। नमस्कार, मी आहे सिद्धी आणि आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आपण बघत आहोत विंटर केअर। चला तर मग सुरुवात करूया। पहिली गोष्ट, लहान बाळांना मालिश करायची की नाही, तर तुम्ही मालिश करू शकता। मालिश खूप चांगली गोष्ट आहे लहान बाळाला, जितके दिवस तुम्हाला मालिश करता येईल। लहान बाळाला 1 वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत जर तुमचं बाळ तेवढं कॉपरेट करत असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला मालिश करणं गरजेचं आहे आणि थंडीमध्ये तर खूपच गरजेचं आहे। कारण काय होतं, मालिश केल्याने ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं, त्याचबरोबर लहान बाळांना खूप छान वाटतं आणि तेल जे आहे ते त्वचेमध्ये मुरलं की मग त्वचासुद्धा छान ग्लो करते आणि खूप कोरडी झालेली जी त्वचा असते त्यांना सुद्धा मस्त तुकतुकी येते आणि एक चमक येते। त्यामुळे लहान बाळाला मालिश घातलीच पाहिजे। आता मालिश करताना कोणतं तेल वापरावं? साधं खोबरेल तेल तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे असेल तर, जे खोबरेल तेलामध्ये काही मिलावट नसेल। भरपूर लोक पॅराशूट वापरतात, तर तुम्ही पॅराशूट वापरू शकता। थंडीमध्ये ते गोठतं तर ते तुम्ही थोडंसं कोमट करून मग ते तुम्ही वापरू शकता। दुसरी, काही ठिकाणी लहान बाळाला मालिशसाठी गोडं तेल वापरलं जातं। गोडं तेल म्हणजे काय असतं, तर खाण्याचं तेल जे आपण जेवणासाठी वापरतो, तर ते तुम्ही तुमच्या बाळासाठी वापरू शकता जर तुमच्या बाळाला सूट होत असेल तर। गोडं तेलाचे काहीही जे साईड इफेक्ट असतात ते नसतात, त्याला कोणताही स्मेल नसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप उशीर आपल्या त्वचेवरती ते राहतं, खूप छान आपल्या त्वचेला हील करतं। त्यामुळे जर तुम्ही गोडं तेल वापरणार असाल तर वापरा। फक्त एवढंच की गोडं तेलामध्ये काहीही टाकू नका। खूप वेळा असं होतं की आपण आपल्या मालिशच्या तेलामध्ये ओवा टाकतो, ओवा टाकून गरम करतो, तर प्लीज असं काही करू नका। कारण की काय होतं, ओवा ज्या वेळेला आपण आपल्या मालिशच्या तेलामध्ये टाकतो त्यावेळेला एक तर ते गाळून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही गाळून नाही घेतलं किंवा पावडर जरी टाकलात तरी ती बाळाच्या त्वचेवरती खूप खरखरीत लागते आणि मग बाळाची त्वचा जी आहे ती डॅमेज होते। आपल्याला दिसत नाही पण बाळाला खूप त्रास होतो आणि बाळाला सांगता सुद्धा येत नाही। तर प्लीज असं काहीही करू नका। बाळाची फक्त काळजी घ्या, बाळाला व्यवस्थित मालिश करा। रात्री जर तुम्हाला बाळाला मालिश करायची असेल तर तुम्ही ऑफकोर्स रात्री सुद्धा बाळाला मालिश करू शकता। जर तुम्हाला तिळाचं तेल लावायचं असेल तर पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे। तिळाचं तेल, राईचं तेल हे जे आहे ते गरम असतं, त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या बाळाच्या अंगावरती तिळाचं तेल, राईचं तेल जर लावायचं असेल तर लक्षात ठेवा त्याच्या वासाने बाळाला काही त्रास झाला नाही पाहिजे आणि तुम्ही ज्या वेळेला पण तेलाने मालिश करता बाळाची त्वचा जी आहे ती पूर्ण रेड झाली नाही पाहिजे। खूप वेळा असं होतं की बाळाला ज्या तेलाने आपण मालिश करतो ते तेल जर सूट नाही झालं तर बाळाची त्वचा जी आहे ती खाजते। खूप वेळा इथे पॅचेस येतात, शरीराला पॅचेस सुरू होतात यायला आणि मग बाळाला एक्झिमा किंवा मग दुसऱ्या कोणत्या एलर्जीज होऊ शकतात। त्यामुळे बाळाला जेवढं साधं सिंपल तुम्हाला तेल वापरता येईल तेवढं वापरा। कोकोनट ऑइल वापरू शकता, खाण्याचं तेल वापरू शकता किंवा मग एक्स्ट्रा व्हर्जन ऑइल तुम्ही वापरू शकता। ते तर खूप छान तेलकट असतं पण ते काही बाळांना सूट होत नाही। त्यामुळे जर तुमच्या बाळाला सूट होत असेल तरच तुम्ही ते वापरा। दुसरं, आंघोळ। तर आंघोळ कधी घालायची, थंडी आहे काय करायचं बरं? तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला ऊन येतं, ऑफकोर्स 12-1 वाजता 2 वाजता ऊन येतं, तर अशा वेळी तुम्ही तुमच्या बाळाला आंघोळ घालू शकता। थोडंसं कोमट पाण्याने तुम्ही तुमच्या बाळाला आंघोळ घाला। असं बोलू नका थंडी आहे तर मस्त की उकळतं गरम गरम पाणी आपल्याला बाळाला घ्यायचं, असं नाही। आपण आपल्यासाठी घेतो। खूप लोक असतात जे थंडीमध्ये खूप उकळतं गरम गरम पाणी घेतात आणि आंघोळ करतात कारण की थंडी वाजत असते। तर असं करू नका। जेवढं तुम्ही तुमच्या बाळाच्या अंगावरती पाणी टाकाल तेवढंच बाळाची त्वचा जी आहे ती कोरडी होत जाते। त्यामुळे बाळाला अजिबात गरम पाण्याने आंघोळ घालायची नाही, कोरड्या पाण्याने आंघोळ घाला। 5 ते 10 मिनिटच आंघोळ घालायची आणि लगेच मोकळ्या करायचे।
लक्षात घ्या, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळाला अंघोळीला घेऊन जाल त्याच्या आधी सगळी तयारी करून ठेवा. त्याचे कपडे, टॉवेल्स, तुम्ही जर डायपर घालत असाल तर डायपर, चड्डू, पॅन्टू काय घालत असाल ते सगळे कपडे तुम्हाला तयार ठेवायचे आणि बाळाला आंघोळीला घेऊन जायचे. जर तुम्हाला पॉसिबल असेल की आंघोळ झाल्याच्यानंतर तिथल्या तिथेच बाळाला कपडे घालणं, तर तिथल्या तिथेच कपडे घाला. कारण की बाथरूममध्ये जे वातावरण आहे ते थोडंसं कोमट असतं, कारण गरम पाण्याने आपण आपल्या बाळाला आंघोळ घातलेली असते त्यामुळे. आणि बाहेरचं जे वातावरण आहे ते थंड असतं, त्यामुळे जर तुम्ही बाळाला बाहेर घेऊन आलात तर बाळाची जी त्वचा आहे ती त्याला थंडी वाजते, पूर्ण कोरडी होऊन जाते. त्यामुळे बाळाला शक्यतो बाथरूममध्येच कपडे घाला. त्याच्यानंतर गरजेचं आहे की तुम्ही काय वापरताय आंघोळीला, बेसन किंवा मग साबण लावतो त्यावेळेला लहान बाळाची त्वचा जी आहे ती खूप कोरडी पडते. बाळाच्या शरीरामध्ये जे तेल असतं ते तेल सगळं निघून जातं, खूप कोरडी वाळवंट होऊन जाते. त्यामुळे तुमच्या बाळाच्या अंगावरती तुम्ही शक्यतो साबण न वापरता बॉडी वॉश लावू शकता. मार्केटमध्ये खूप सारे बॉडी वॉश भेटतात, तुम्ही ते वापरू शकता. जर तुमच्या बाळाची त्वचा नॉर्मल आहे किंवा मग जास्त सेन्सिटिव्ह नाही आहे तर खूप सारे भेटतात, हिमालयाचं सुद्धा भेटतं, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तुमच्या बाळाच्या त्वचेवर, खूप चांगलं असतं. लक्षात ठेवा, जे काही बॉडी वॉश आहेत ते एकदम लिक्विडी असतात, त्याने त्वचा जी आहे ती एकदम ड्राय होत नाही. त्यामुळे तुम्ही बॉडी वॉश वापरू शकता. किंवा डव साबण आहे, तो सुद्धा खूप मॉइश्चर करतो आपल्या शरीराला, खूप मऊ मऊ त्वचा करून टाकतो. तर जे डॉक्टर आहेत ते सुद्धा प्रिफर करतात की तुम्ही डव सुद्धा वापरू शकता तुमच्या बाळाच्या शरीराला, तुम्ही डव सुद्धा वापरा, काही प्रॉब्लेम नाही. तिसरं, आता लहान बाळाला आंघोळ घातल्याच्यानंतर काय करायचं. आंघोळ घातली पटकन बाहेर घेऊन यायचं. बाळोत्याने जर तुम्हाला पुसायचं असेल तर बाळोत्याने पुसू शकता किंवा टॅप करून तुमच्या टॉवेलने तुमच्या बाळाला पुसू शकता. पुसताना अजिबात रब करायचं नाही, लहान बाळाला अजिबात घासून घासून पुसायचं नाही आहे. लहान बाळाला फक्त टॅप करून पुसून काढायचं. ज्या वेळेला तुम्ही टॅप करून पुसून काढता थोडीशी हलकी ओली आणि हे असते त्वचा कोरडी ओली असते त्यावेळेला पटकन तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या बाळाच्या अंगावरती मॉइश्चरायझर लावता त्यावेळेला तुमच्या बाळाची त्वचा जी आहे ती पूर्ण कोरडी पडत नाही आणि मग तुम्हाला तुमच्या बाळाला कपडे घालायचे. लहान बाळाला ज्या वेळेला आपण थंडीमध्ये सुद्धा स्वेटर वगैरे घालतो तर त्याच्या आतमध्ये आपल्याला कॉटनचे कपडे घालायचे. आता का, कारण की लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपण बाळाला स्वेटशर्ट घालतो किंवा मग बाळाला स्वेटर घालतो त्यावेळेला काय होतं माहिती आहे का, बाळ जे आहे ते एकतर लहान बाळ आहे तर झोपून राहतं, मोठं बाळ आहे तर ते काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत असतात आणि लहान बाळ त्यांच्यानुसार जे काही ॲक्टिव्हिटीज करतात त्यामध्ये त्यांची खूप झीज होते, त्यांची खूप सारी हालचाल होते आणि मग त्यांना घाम यायला सुरुवात होतं. हळूहळू त्यांना घाम यायला सुरुवात होतो. आपल्याला वाटतं की लहान बाळ आहे आपल्याला थंडी वाजते तर लहान बाळाला सुद्धा थंडी वाजते, असं नाही आहे. लहान बाळाने थोडीशी जरी हालचाल केली तरीही लहान बाळाला खूप सारा घाम येतो आणि मग बाळाला जिथे जिथे घाम येतोय, काकेमध्ये म्हणा, मानेच्या इथे म्हणा किंवा मग डायपर एरियामध्ये म्हणा किंवा अजून कुठेही, तर तिथे त्यांना खाज यायला सुरुवात होते. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर लहान बाळाला त्याच्या अंगावरती जास्त कपडे नाही घालायचे. सगळ्यात पहिलं लेअर करायचं आहे ते म्हणजे कॉटनचे कपडे घालायचे. त्याच्यानंतर तुम्ही एखादा फुल कपडे तुमच्या बाळाला घालू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मोठी पॅन्ट घालायची असेल तर तुम्ही तुमच्या बाळाला मोठी पॅन्ट घालू शकता. जर तुम्हाला वाटत असेल थंडी खूप वाढली आहे, जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये खूप थंडी वाढते, प्रचंड थंडी वाढते, तर त्यावेळेला तुम्ही अशा प्रकारचे जे स्वेटशर्ट असतात ते तुम्ही स्वेटशर्ट तुमच्या बाळाला घालू शकता. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बाहेर घेऊन जात आहात, ह्याने खूप गरम होतं, हे जे स्वेटशर्ट्स आहेत त्याने खूप गरम होतं बाळाला, त्यामुळे बाळाला वेगळं काही घालायचे. स्वेटशर्टमुळे एकदम असं पॅक असतं. हे जे स्वेटशर्ट आहे ते पूर्ण असं हाताला वगैरे पूर्ण पॅक असतं, टर्टल नेक असतं, त्यामुळे त्यामध्ये खूप गरम होतं लहान बाळाला. जर तुम्ही बाहेर घेऊन जात असाल तरीही नॉर्मल आहे, घरामध्ये वापरत असाल तरी नॉर्मल आहे. जर तुम्हाला वाटत आहे बाहेर अजून थंडी आहे तर मात्र तुम्हाला स्वेटर घालायची गरज आहे. लहान बाळाला डोक्याला काहीही घालायची गरज पडत नाही, कारण की बाळाचं डोकं जे आहे ते गरमच असतं, कारण की आपलं मेंदूमध्ये जास्त करून रक्तप्रवाह होत असतो, त्यामुळे आपल्याला आपलं जे डोकं आहे ते गरमच लागतं.
लागतं. जर तुम्हाला वाटत असेल की आपण बाहेर घेऊन जातोय बाळाला आणि खूप थंड हवा आहे, तर मात्र तुम्ही तुमच्या बाळाला टोपरं घालू शकता किंवा मग मंकी कॅप घालू शकता. असेल माकड टोपी तर तुम्ही ती माकड टोपी घालू शकता तुमच्या बाळाला. डिमांडमध्ये खूप पातळसर अशा मंकी टोपी भेटतात, त्या तुम्ही वापरा. लक्षात ठेवा, आपल्या इथे जास्त थंडी पडत नाही, त्यामुळे आपल्याला ऊलचे लोकरचे कपडे घालायची काहीही गरज पडत नाही. जर तुम्ही गावच्याच ठिकाणी राहत असाल, खेडेगावात राहत असाल किंवा गावच्या ठिकाणी जिथे खूप सारी दाटीवाटी आहे, अशा ठिकाणी जर तुम्ही राहत असाल आणि तिथे खूप सारी थंडी असेल, खूप सारा गारवा असतो, तर मात्र तुम्हाला लोकरचे कपडे घालणं गरजेचं आहे आपल्या बाळाला. नाहीतर तुम्ही लोकरचे कपडे घालू नका. लहान बाळाला त्याने गरम होतं, काही लहान बाळाला ते सूट सुद्धा होत नाहीत आणि मग त्यांच्या अंगावरती रेड पॅचेस होतात, त्यांना खाज येते. आणि लक्षात ठेवा, लहान बाळाला थंडीमध्ये 3 ते 4 वेळा किंवा 5 वेळा सुद्धा मॉइश्चरायझर लावा. का लावायचं आहे? कारण की खूप पातळ होते त्वचा, खूप कोरडी होऊन जाते आणि मग कोरडी झाली त्वचा की मग खाज यायला सुरुवात होते. लहान बाळाला कळत नाही, लहान बाळ नुसतं आपलं खाजवत राहतं इकडं तिकडं आणि मग त्यांची नखं लागतात, त्यामुळे कोरडी त्वचा असते. तर लक्षात ठेवा, थंडीमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या बाळाचे नखं 1 दिवस आड करून रोज कापायचे, कारण लहान बाळाचे नखं रोज वाढतात. आणि ज्या वेळेला लहान बाळ 3 ते 4 महिन्याचं असतं, त्यांनी जर इथं तिथं नख लावले, कधी डोळ्याला, नाकाला, इथे तिथे सगळीकडे नखं लावतात आणि मग त्यांची नखं लई लागतात त्यांनाच आणि त्यांना खूप त्रास सुद्धा होतो. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू सो मच. बाय बाय.